नवी मुंबईमध्ये युतीची चर्चा फिसकटल्याची माहिती आहे। भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं इच्छुकांना संकेत दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमत होऊ न शकल्याचं सूत्रांनी सांगितलंय। नवी मुंबईच्या जागा वाटपात शिवसेनेकडून 57 जागा मागण्यात आल्या होत्या, तर भाजपकडून बैठकीत 111 पैकी 91 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला। बैठकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष आक्रमक झाले। प्रकाश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली। आता महाजन आज सकाळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। शिंदेंच्या ठाण्याच्या निवासस्थानी हा प्रवेश होणार आहे आणि या प्रवेशानं शिवसेनेनं मनसेला जोरदार धक्का दिलाय। दोन्ही ठाकरे बंधूंची युती होताच मनसेला खिंडार पाडण्यात शिवसेनेला यश आले। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोल्यात शिवसेना भाजप महायुती म्हणून लढणार आहे। भाजप नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे। चारही महानगरपालिकेत शिवसेनेचा मान सन्मान ठेवला जाईल असं आश्वासन भाजप नेते बावनकुळे यांच्याकडून देण्यात आलंय। त्यामुळे आम्ही चारही शहरात महायुती करून लढणार आहोत असं ते म्हटले। वसई विरारमध्ये महायुतीची जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे। भाजप 91 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागा लढवणार असून पुढच्या 48 तासात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नवी मुंबईमध्ये युतीची चर्चा फिसकटली आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे इच्छुकांना संकेत दिलेत। जागा वाटपावरून भाजप शिवसेनेमध्ये मतभेद झाल्यामुळे युतीबाबतची चर्चा फिसकटली आहे। नाशिकमध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडीची एकजूट पाहायला मिळते। महाविकास आघाडी मनसेला सोबत घेऊन लढणार असल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, डावे पक्ष आणि मनसे एकत्रित लढणार आहेत। काँग्रेसचे माजी नगरसेवक रविशंकर जाधव आणि पुनीत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। शेकडो कार्यकर्त्यांसह दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला। मुंबईच्या चारकोप परिसरात शिवसैनिक आणि मनसैनिकांचा मनोमिलन मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यामध्ये शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येणार आहेत। केडीएमसीतील 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मोठा निर्णय घेतलाय। 27 गावातील सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। भिवंडी महापालिकेत आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार आहे। 90 जागांवर आपची तयारी असून उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात आली आहे। राज्यात घड्याळासोबत, कमळासोबत, धनुष्यबाणासोबत जाण्याचा कुठलाही विचार नाही अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये जागावाटपाचा पेच अधिक गडद होताना दिसतोय। या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सलग 5वी बैठक पार पडली। मात्र जागांच्या आकड्यावरून दोन्ही पक्षांनी आपली भूमिका ताणून धरल्यानं ही बैठक देखील कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली। नागपुरात शिवसेना आणि भाजपचं ठरलंय। महापालिकेत शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांच्याकडून युतीची घोषणा करण्यात आली आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना काँग्रेसनं नवी खेळी केली आहे। काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचितसोबत आघाडी करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीमध्ये समन्वयासाठी भाजपच्या 5 आणि शिवसेनेच्या 4 नेत्यांचा समावेश असलेल्या समन्वय समितीचं गठन करण्यात आलंय। प्रत्यक्ष जागा वाटप, उमेदवार निश्चिती आणि त्यातील पेच सोडवण्यासाठी ही समन्वय समिती काम करणार आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून तयारीला वेग आलाय। 17 प्रभागांमधील 66 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या।
शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी जिल्हा महिला प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी मनोरमा नगर येथील शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यामुळे शिवसेनेत नाराजी नाट्य निर्माण झालं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगताप यांच्याबाबत काँग्रेस अनुकूल आहे. येत्या 2 दिवसात याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान प्रशांत जगताप लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार आणि प्रवक्त्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी आणि अभिनेते गोविंदा अहुजा यांचाही समावेश आहे. मनपा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या प्रवचन कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं. छत्रपती संभाजीनगरात आम्ही युतीमध्येच लढणार आहोत. 2-4 जागा इकडच्या तिकडे झाल्या तरी आम्ही युतीमध्ये लढणार, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. विजय वडेट्टीवार आणि आमच्यात कुठलाही वाद नसल्याचं प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलंय. तर जाणाऱ्यांना थांबवणार नाही आणि येणाऱ्यांचं स्वागत असल्याचंही त्या म्हटलंय. इंदापूर नगर परिषदेमध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पॅनलमधून विजयी झालेल्या 6 उमेदवारांचा आणि नगराध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार प्रदीप गारटकर यांचाही हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पराभवानं खचून न जाता या पुढील काळात आता चांगलं काम करा असं आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केलं. दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित आक्षेपार्ह साहित्य बाळगल्याप्रकरणी जुबेर हंगरगेकरला 8 दिवसांची एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता जुबेर हंगरगेकरची एटीएस कडून तपासणी केली जाणार आहे.